श्री स्वामी समर्थ. स्वामींनी तुमची खास निवड केली आहे हा संदेश ऐकण्यासाठी. आज हा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. असेच नवनवीन संदेश पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या अशक्य गोष्टी देखील शक्य होतील. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. हा संदेश तुमचे जीवन बदलून टाकेल. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने पूर्ण पहा. संदेश पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, माझ्या बाळा, कृपया करून 5 मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐक. हा क्षण तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा ही स्वामीची इच्छा आहे. तुम्ही खूप भाग्यवान आहात जो हा संदेश तुम्ही ऐकत आहात. विश्वासाने शेवटपर्यंत ऐका. तुमचे दारिद्र्य दुःख नष्ट होणार आहे किंवा कोणीही थांबवू शकणार नाही. जो तू निश्चय केला आहेस, ज्या मनावर तू ठाम आहेस, जन्मतावर तू ठाम आहेस, ते काम तू आता पूर्ण करणार आहे. तुझे तेजस्वी काम आणि तुझी चमक हे काहीच लोकांनी पाहिले आहे. ते दिवस लांब नाहीत आता जेव्हा तुझी चर्चा चारी दिशांनी होईल. तू स्वतःच आता नकारात्मक शक्तीतून बाहेर येत आहेस. मी पाहत आहे. काही दिवस झाले तू माझा तारक मंत्र हा सारखा ऐकत आहेस आणि त्याने तुला खूप सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. त्याने तुला खूप चांगलं वाटत आहे. माझ्या बाळा, मी तुला कधीच माफ करणार नाही असे विचार करणे थांबव. माझ्याकडे तुझ्याकडून झालेल्या चुकाबद्दल क्षमा माग. मला तुमच्या हृदयात शोधा, तुमच्या आजूबाजूला शोधा. मी तुम्हाला नक्कीच दिसेल. विश्वास असेल तर स्वामी मला क्षमा करा असं टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, तुझ्यावर येणारे संकट दुःख मी आधीच टाळत असतो. देवाने तुमचे संघर्ष पाहिले आहे. देव तुमच्या प्रत्येक संघर्षात तुमच्यासोबत होता. देवाने तुमच्या परिस्थितीसाठी एक प्रगतीची योजना आखली आहे. तुमच्या भविष्यात काय मांडले आहे हे जर का तुम्ही पाहू शकले असता तर तुम्ही आनंदाने नाचून ओरडले असता. तुमचे मन शांत करा आणि माझे अस्तित्व जाणून घ्या. मी प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवतो. माझ्या सेवेत आनंद घ्या. बाळा, मला माहीत आहे जीवनात भरपूर काही दुःख पाहिलं आहेस, भरपूर काही सहन केलं आहेस, पण विश्वास ठेव. तू निस्वार्थ होऊन जशी दुसऱ्यांची मदत केली आहे आता त्याचं फळ तुला मिळणार आहे. आजपासूनच सुरुवात करण्यातच शहाणपण आहे. जिंकण्याची जिद्द आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हीच विजय मिळवण्याची तुमची गुरुकिल्ली आहे. स्वामीची कृपा तुझ्यावर होत आहे आणि तुला आनंद देण्यासाठी ते आतुर झाले आहे. एक शक्ती आहे माझी जी तुझी सुरक्षा कवच म्हणून काम करते आणि तुझ्या कायम सोबत आहे. बाळा, ही एक गोष्ट लक्षात ठेव. तुम्ही आयुष्यात थांबू शकता पण वेळ तुमच्यासाठी थांबत नाही. ती चालत राहते. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. वेळेचे महत्त्व ओळखा. आज तुम्ही जे करणार आहे त्यावर तुमचे उद्याचे भविष्य अवलंबून आहे. जर तुमचे स्वप्ने मोठे असतील तर तुम्हाला त्यासाठी आज कामही मोठे करावे लागेल. तुम्ही कसे दिसता याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही काय करता या गोष्टीने खूप फरक पडतो. तुमच्या दिसण्याने म्हणजे कितीही सुंदर जरी असले आणि कर्तृत्व शून्य तर त्याचा काही फायदा नाही. देव तुम्हाला म्हणत आहे, आज तुमचा दिवस आहे. हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर ब्रह्मांड शक्तीने तुमच्यासमोर आणला आहे. स्वामी तुला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो. त्यावर तू खूप लक्ष देऊन ऐक आणि तुझ्या जीवनात खूप महत्त्वाचं ठरेल. ते म्हणजे तुझ्या जवळच्या लोकांचे असे काही सत्य दडलेले आहे जे तुला माहीत नाही. कारण माणूस हा सवडीनुसार वागत असतो. जगात माणूस फसत जातो असं म्हणतात, ते खरंच आहे. नातेवाईकांचं पण तसंच असतं. समोरून आपलं व्हावं असं म्हणणारे नातलग मागून आपली कशी वाट लागेल या प्रयत्नात असतात. तुमच्या घरात कधी वाद तंटे भांडण होतात, ती मिटवण्याचं सोडून नाहीतर वाढवण्याचं काम ही लोक करत असतात. तुमच्या प्रत्येक प्रगती आणि यशाला कशी नजर लावायची हे यांना चांगलंच माहीत असतं. आपल्या घरात काही वाईट घडलं तर आधी आनंद अशा लोकांना होतो. बरेचदा नातेवाईक येत नाहीत पण बाहेरची लोक वाईट प्रसंगाला मदतीला येतात आणि रक्ताची फक्त मजा बघतात. टोमणे मारणे, कुचकट बोलणे, शिवागाळ करणे हे त्यांचे विशेष गुण असतात. माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तू खूप दुःखात आहेस. तुझ्या जवळच्या माणसाने तुझे मन दुखावले आहे. कदाचित तुझे स्वप्ने पूर्ण झाले नाही, तुझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे तू खूप खचला आहेस. म्हणूनच अशा लोकांना ओळख आणि अशा लोकांच्या संपर्कात न राहता आपण आपली प्रगती. त्यांना तुमची किंमत नसते आणि ती व्यक्ती इतर कोणाच्या मागे इतर गोष्टीच्या मागे धावत असते आणि तुम्ही मूर्ख होऊन त्या व्यक्तीच्या मागे धावत असता ज्याला तुमची कदर नाही, एक काडीचीही किंमत नाही. अशी माणसे चहात माशी पडली तर ती माशी फेकून देतात, पण साजूक तुपात जर का ती माशी पडली तर ती माशी फेकून देतात, तूप नाही. अगदी तसंच असतं. आवडत्या माणसाने चूक केली तर काही न बोलता ती पोटात घालतो, पण जर ना आवडत्याने केली तर तो तांडव करतो. तर अशा लोकांच्या मागे धावण्यापेक्षा ज्याला तुमची किंमत आहे, कदर आहे, अशा लोकांसाठी धावा. अशा लोकांसाठी प्रेमाने राहा. बघ, जीवन आनंदमय होईल. मी तुझ्यापर्यंत
कोणतीही वाईट संकटे पोहोचू देणार नाही. हा एक दिव्य प्रकाश तुझ्याबरोबर एक शक्तीच्या रूपात कायम असतो माझा. आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहत असतो. म्हणून कर्म हे स्वच्छ आणि निर्मळ असावेत. बाळा, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्यावर बोटेही दाखवतील. तेही स्वीकारावं लागतं. कमाईचा अर्थ धन कमवणे असा नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईत मोजले जातात. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.